श्री गणेशाय नमः. लालबागचा राजा, मुंबई. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपती विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगितली आहे. इतिहास आणि महत्त्व. स्थापना 1934 मध्ये कोली मासेमारांनी आणि व्यापाऱ्यांनी लालबाग मार्केट क्षेत्रात या मंदिराचे आयोजन केले. 1932 मध्ये स्थानिक बाजारपेठ बंद होण्याने ते संकटात आले आणि त्यांनी गणपतीच्या नावाने नवस केला. त्याच नवसाच्या पूर्ततेनंतर त्यांनी गणेशोत्सवाचे आयोजन केले. नावाचा अर्थ नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध झाला. भक्तजन दिवसभर याचं दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण होईल अशी श्रद्धा ठेवतात. पांडाल आणि मूर्ती. मूर्तीची उंची अंदाजे 14 ते 15 फूट म्हणजेच 5 ते 6 मीटर. राजासारखी प्रतिष्ठित उपस्थिती. कला आणि हस्तकौशल. मुंबईतील कमळी कला कौटुंबिक परंपरेने 1935 पासून ही मूर्ती तयार करण्यात येते. प्रत्येक वर्षीच्या मूर्तीची शैली आणि रूप मार्मिकपणे एकसारखी असते, त्यामुळे त्याची कॉपीराइटही ठेवण्यात आली आहे. भक्तभाव दर्शन आणि दर्शन पंक्ती. दररोज दर्शनार्थी उत्सवात दररोज अंदाजे 1.5 ते 2 दशलक्ष भक्त दर्शन घेतात. मुखदर्शन लाईन. पुढून काही अंतरावरून दर्शन घेता येते. सामान्यतः 6 ते 8 तासांची वाट पाहावी लागते. नवस वटाचरण स्पर्श लाईन. भक्त गणपतींच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतात. उत्सव आणि सोहळे. गणेशोत्सव कालावधी गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजेच 10 दिवस. मूर्तीचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर होते. दर्शनाची सविस्तर व्यवस्था. पांडाल उघडल्यापासून रात्रंदिन खुला असतो आणि भक्तांना 24 तास 7ही दिवस दर्शनाची सुविधा असते. वैशिष्ट्य आणि श्रद्धा. अद्वितीय रचना. चेहरा किंचित वाकला, सौम्य स्मित आणि राजेशाही आसन ही मूर्तीची खास ओळख. कौटुंबिक परंपरा. मूर्ती चालवणाऱ्या कमळी कुटुंबात 3 पिढ्यानंतरही ती कला जपली जात आहे. आजही संतोष कमळी व त्यांच्या कुटुंबियांकडूनच निर्मिती आणि देखरेख होते. सारांश तक्ता. बाब माहिती. स्थापना 1934. लालबागमधील नवसाच्या पूर्ततेनंतर. मूर्तीची उंची अंदाजे 14 ते 15 फूट. पांडालचे स्थान पुतलाबाई चाळ, लालबाग, मुंबई. दर्शन प्रकार मुख दर्शन. नवस स्पर्श. लोकांची श्रद्धा. नवसाचा गणपती म्हणून श्रद्धा. निर्माता कमळी कुटुंब 1935 पासून. विसर्जन अनंत चतुर्दशी, समुद्रात विसर्ग. का लोकप्रिय? नवस करून गणपतीकडे मनातली इच्छा पूर्ण होण्याची श्रद्धा. सांस्कृतिक एकात्मता. विविध धर्म, वर्ण, जातीतील लोकांची एकत्रित श्रद्धा. कलात्मक परंपरा जपणे. मूर्तीची रचना, ड्रेस, अभंग आणि त्यांचे वार्षिक स्वरूप एकसारखे ठेवणे. श्री गणेशाय नमः.